मी सुयोग शिंदे, अक्षय सीड्स प्रतिनिधी. आपण नाशिकमध्ये आलो आहोत हिमपरी या प्लॉटवर. कॉलीफ्लॉवर उन्हाळी फ्लॉवर आहे, व्हरायटीचं नाव आहे हिमपरी. तर आपण जाणून घेऊया यांच्याकडून. तर नमस्ते. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव रमेश मनोहर सानप, राहणार लालपाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. कुठली व्हरायटी लावली आपण? हिमपरी अक्षय या कंपनीची. दरवर्षी लावता का कसं काय? नाही, पहिल्याच वर्षी आहे. हे पहिलंच वर्षी. आमची शिंपी टाकली गाव शेजारी, त्यांनी मागच्या वर्षी चांगला त्यांना भाव मिळाला होता, त्यांचं बघून आम्ही लावतो. तुम्हाला पर्सनली काय वाटलं? आता कार्ड हार्वेस्टिंग चालू आहे का? हो, चालू आहे. तिसरा खुडा आहे आमचा. बरं, मग कशी काय वाटली व्हरायटी ही? व्हरायटी चांगली आहे. सर्वात महत्त्वाचं कंद शुभ्र आहे आणि आवडलेला असा एक गठ्ठा एक सारखा माल आहे आणि मार्केटला सर्वात जास्त तेज विकतो, याला मागणी जास्त. व्यापारी उचलतात. गाडी ठेवल्या. पांढरा शुभ्र गड्डा, वजनाला चांगला आहे आणि फिट एकदम. हो, फिट महत्वाचं बघू शकतो गड्डा. तर पुढच्या वेळेस आता लावायचं म्हटलं तर तुम्ही लावणार का? हो, मग 100% जास्त लावणार. आता ह्या वर्षी 15,000 गाडी, तर पुढच्या वर्षी निश्चित 30,000 लावण्याचा प्रयत्न करणार. का तर 4-2 रुपये मिळत आहे आपल्याला या मालापासून, तर मग प्रॉफिट आहे. आपण आलो आहोत शिवानंद हायटेक नर्सरी, चितेगाव फाटा. तर आपण समक्ष जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याशी बोलून घेऊ. नमस्ते सर. आपलं नाव सांगा. शुभम जाधव. बरं, आणि ही कधीपासून नर्सरी आपण चालू केली? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. बरोबर. आता आपण रोपं बघू शकता यांची. हे अक्षय सीड्सचं हिमपरीचं रोप आहे. एक 20-22 दिवसाचं रोप आहे. मुळी वगैरे चांगली वाढलेली आहे. तर तुम्हाला अक्षय सीड्सबद्दल इथं कसं काय वाटतं? या इथे जे शिंपी टाकली, दारणा सांगली, लालपाडी ही गाव आहेत, तिथून काय रिस्पॉन्स? आता शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलणं झालं तर शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रकारे मागणी आली याची. विचार न करताय व्हरायटीबद्दल, रोप पण मागताय. आणि बियाबद्दल बोलणं जर झालं तर जर्मिनेशन वगैरे खूप चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही.